हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक उसळीचा प्रकार बघतोय. तर आपण नेहमी मटकीची उसळ बनवतो, मुगाची उसळ बनवतो, चवळीची वगैरे उसळ बनवतो. तर आज मी थोडी वेगळी अशी उसळ बनवते. तर आपण मेथीला मोड आणून त्याच्यापासून उसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ करून एका बाउलमध्ये घेतले आणि ती आपण धुवून घेणार आहोत. तर आता मेथी धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी घालून आपण ती आता रात्रभर भिजत ठेवणार आहोत. तर आता मी रात्रभर भिजत ठेवले. तर तुम्ही बघू शकता अगदी फुगून ती दुप्पट झालेली आहे. छान अशी फुललेली आहे मेथी. तर आता आपण त्यातले पाणी साईडला काढून घेणार आहोत आणि परत ती मेथी झाकून ठेवणार आहोत मोड येण्यासाठी. तर मी आता त्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण ती झाकून ठेवूयात. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही मेथीला आपल्या छान असे मोड आलेले आहेत. तर आता आपण उसळीची तयारी करूयात. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातले. मोहरी तडतडली की नंतर आपण त्यामध्ये पाव चमचा जिरं घालणार आहोत. जिरंही छान तडतडलं की नंतर आपण घालूयात त्यामध्ये कढीपत्ता. तर ही 8 ते 10 कढीपत्त्याची पानं मी घातलेली आहेत. त्यानंतर घालूयात तमालपत्र. तर हे 1 तमालपत्र आहे. त्यानंतर ह्या 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि ते सगळं छान आपण परतवलं की नंतर मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत की जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला कांदा आहे तो छान असा मऊ आणि थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण तो परतवून घेणार आहोत. तर आता बघू शकता कांद्याचा कलरही छान चेंज झाला आहे आणि परतला गेला आहे आपला कांदा. त्यानंतर घातलेले आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टही कांद्यासोबत छान परतवली गेली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. तर हा एक मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता टोमॅटो कांदा वगैरे छान असं मऊ होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतवल्यानंतर आपण त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद आणि हा 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलाय. तर तो तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. आणि आता ते छान परतवलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला पावडर. गरम मसाला पावडरही आपण मसाल्यामध्ये छान परतवले आणि आता सगळे मसाले छान परतवून झाले की शेवटी आपण घालणार आहोत मेथीचे मोड. आता ते आपण मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा मिनिटभर परतवलं की नंतर त्यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ आणि अगदी एक छोटासा तुकडा मी गुळाचा घातलाय, तोही ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातला तरी चालेल. त्यानंतर घातले भरपूर कोथिंबीर आणि आता सगळं एकदा आपण परत एकजीव करून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर हे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आपली मेथी शिजण्यासाठी म्हणून. आणि आता आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण. तर मी आधी ते सगळं छान असं ढवळून एकजीव करून घेतलंय आणि आता आपण ते अगदी बारीक गॅसवर त्यावर झाकण ठेवून मी हे 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी मेथी छान अशी मऊ शिजली जाते. तर बघू शकता त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, अगदी थोडंफार त्यामध्ये पाणी शिल्लक आहे. तर आता परत ते परतवून घेतल्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे किसलेलं खोबरं. तर हे सुकं खोबरं आहे. तुम्ही ओलं खोबरं किसलेलं घातलं तरी त्याची टेस्ट छान येते. आणि आता आपलं खोबरं घातल्यामुळे आपली भाजी छान अशी थिक झालेली आहे आणि ती मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी साधी सिंपल झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि आपण बाकी मोड वगैरे खातो आणि मेथी तर आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते
आणि थंडीच्या दिवसामध्ये जेवढी मेथी खाऊ तेवढे तेही आपल्या शरीराला चांगलं असतं. तर एकदा नक्की ट्राय करा. आणि ही मेथीच्या मोडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन व्हिडिओसह. तर तोपर्यंत बाय. थँक्यू.